नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आज आपण चाललो आहे बारबी डॅमला. बारबी डॅमला जाऊन थोडं आपण तिकडे गरमी आहे तर तिकडे डॅममध्ये थोडं आपण एन्जॉय करणार आहोत. तर चला तर मग बदलापूरमध्ये आपण आता तिकडनं जातो आहे. तर मित्रांनो, आता आपली राईड स्टार्ट झाली आहे. आपण आता इकडनं जाणार आहोत जोगेश्वरी JVLR वरून आपण जाणार आहोत. पवईवरून शिलफाटा वगैरे पकडून आपण तसं जाणार आहोत अंबरनाथमधून. तर तुम्ही पण मुंबईवरून जाणार असाल तर हाच रस्ता निवडा. जवळपास 60 किलोमीटर असणार आहे आपलं अंतर. 60 ते 70 किलोमीटर असेल इकडून मुंबई अंधेरीवरून. चला, खूप एक्साइटमेंट आहे डॅमवरती, कारण एवढं गरमी आहे. तर गरमीमधून थोडा एक नवीन ॲडव्हेंचर. राईडवरती जाण्याची एन्जॉयमेंट थोडी वेगळीच असते, कारण की पूर्ण वीक आपण काम करतो आणि थोडं एक सॅटर्डे संडे जायचं राईडला, तर थोडी एक्साइटमेंट त्याची वेगळीच असते. मला तर फुल एक्साइटमेंटमध्ये आहे मी. तर बघू आता पुढे काय काय आपल्याला भेटतं आहे. अजून आपले 2 मित्र येणार आहे, ते पण आपल्याला जॉईन करतील पुढे. इकडे रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना सगळीकडे, तर सगळीकडे एकदम खोदून ठेवलंय असं झालंय. आता थोडं काय सिग्नल आहे, ट्रॉफिक आहे, थोडं आपण लेट पण निघालो आहोत. त्यामुळे काय थोडं ट्रॉफिक अजून थोडी भेटेल आपल्याला. तरी पण आपण साईडने फटाफट निघतोय. तुम्ही पण जर बाईक राईडला जात असाल ना, तर मी तर हेच सजेस्ट करेन की अर्ली मॉर्निंग प्रिपेअर करा. अर्ली मॉर्निंग जेवढा लवकर निघाल ना तेवढं चांगलं आहे. मित्रांनो, आता आपण चाललो आहे ठाण्यावरून. आता पुढे आहे आपण ठाण्याच्या. तरी पण गाड्या आहेत रोडवरती, भरपूर ट्रॉफिक आहे. थोडं साईडने फटाफट निघायला लागेल. आपल्याला तिकडे थोडं लवकर पण पोचायचं आहे. जेवढ्या लवकर आपण पोचणार तेवढ्या आपण जास्त स्पॉट घेऊ शकतो. हा बघू शकता तुम्ही व्ह्यू घालून त्या ट्रेन वगैरे जात होते. खाडी आहे, आपण ब्रिज पकडलाय. तर आता आपण पोचलो आहे बदलापूर, खोपोली बदलापूर रोडला. इकडून आता आपल्याला अजून तरी पण अर्धा 1 तास तरी लागणार आहे, अर्धा तास. इकडचे रोड चांगले आहेत रोड, मेंटेन आहे. मित्रांनो, आता आपण बदलापूर पासून आतमध्ये आलो आहोत हायवे पासून. आता आपण बारबी डॅमच्या दिशेने चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता एकदम रफ रस्ता आहे. ॲडव्हेंचर राईड आपली चाललेली आहे फुल एकदम ह्याच्यामध्ये. तसं सरळ जातो तिकडे डॅमकडे, आणि आपण आता तिकडे चाललो आहे. मस्त दुपारची वेळ आहे. डॅममध्ये जाऊन आपण फुल धमाल करणार आहोत, मस्त ॲडव्हेंचर करणार आहोत. आणि राईडसाठी पण एकदम रस्ता एक वेगळाच राईडचा एक अनुभव तुम्हाला भेटेल या रस्त्यावर राईड करण्यासाठी. झिगझॅग टर्न्स आहेत, एस टर्न आहे, आणि त्यामध्ये बाजूला सगळं झाडे आहेत, निसर्ग आहे. त्याच्यामधून राईडला फुल मस्त मजा. आणि रस्ता पण असं खड्डे नाही आहेत एवढे, तुम्ही म्हणजे स्मूथली गाडी चालू शकता. बघू शकता आजूबाजूला कसला व्ह्यू आहे यार, खतरनाक वाटतं एकदम फुल. हे आपला वेट करत होते सूरज. हाय सागर, काय काम
बघू शकता तुम्ही, मस्त असं व्ह्यू आहे यार, मजा येते गाडी चालवायला. अशा अनएक्सपेक्टेड राईड असतात ना, त्याच करायला मजा येते फुल. आता ही पण राईड आमच्या एकदम अनएक्सपेक्टेड होती. डोंट वरी यार, अनएक्सपेक्टेड राईड असतात ना, त्याच करायला मजा येते. अचानक एकदम ठरली, सॅटर्डे आला, चला डायरेक्ट राईडला चला. ओ हो, पूर्ण 390 आहे, पूर्ण एकदम कर्व आहे, असा टर्न आहे. इकडून आता डॅम जवळच आहे, कारण 5 मिनिटामध्ये पोहोचू तिकडे डॅमकडे इकडून. हो चला तर मित्रांनो, आपण अशा तऱ्हेने पोचलो आहोत. ही साईडला आपला पूर्ण डॅमचा पूर्ण इकडे पाणी सोडतात, त्याच्यामध्ये आपण थोडा एन्जॉय करणार आहोत सगळे मित्रांबरोबर. आपण पोचलेलो आहोत फायनली बारबी डॅमच्या इकडे. तर हे बघू शकता, डॅमचा पूर्ण हा व्ह्यू आहे. त्याच्यामध्ये ब्रिज आहे, ब्रिजच्यामध्ये खाली तुम्ही सगळे ब्रिजच्या खाली सगळे पोहण्याचा आनंद घेत आहेत. आपण पण आता तिकडे जाणार आहोत पुढे. तेव्हा साईडला पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे. हो 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 हो, बघूया आता वरून कसं डॅमचा व्ह्यू वाटतोय. तेव्हा हे सगळं डॅम आहे इकडे. ओ खतरनाक. देखो हे सगळं डॅमचा व्ह्यू आहे. इकडनं छान वाटतं व्ह्यू. रस्ता पण एक नंबर आहे, एकदम घाटासारखा वाटतोय. नागमोडी वळण सनसेट आहे समोर. रस्ता पण एकदम खतरनाक आहे. बाईक राईडला एकदम खूप धमाल अशी मजा येते. हे आपले बंटल लोक आहे सगळे, आपले रास्ते पूर्ण एकदम फुल धमाल. अरे महेश भाई पूर्ण हे करून गाडी करताय. टुरिस्ट प्लेस पण आहे इकडे. आणि इकडून तुम्ही थोडं इकडून खालून बारबी डॅमचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडून थोडं आपण गाडी स्टॉप करतोय. बारबी डॅमला आपण इकडनं बघूया आपण. तर मित्रांनो, हा आहे बारबी डॅम. बारबी डॅमचा एक गेट आहे इकडचा. हा पुढचा व्ह्यू आहे, पूर्ण एक नंबर व्ह्यू आहे. तुम्ही त्या साईडने जाऊन पूर्ण डॅमच्या तिकडे खाली पण येऊ उतरू शकता. उतरून तिकडे फॅमिली या तुमच्या फ्रेंड बरोबर फन टाईम करू शकता. तिकडे पार्टी वगैरे करू शकता. हा व्ह्यू आहे, खूप छान व्ह्यू आहे. इकडनं आपण सरळ रस्ता पूर्ण गावामध्ये आहे जाण्यासाठी आहे. आणि इकडनं बारबी डॅमचा व्ह्यू आहे. खूप छान असा व्ह्यू आहे, एक नंबर. क्लायमेट पण झालं. इकडचं गेट आहे, आतमध्ये अलाउड नाही आहे आता सध्या. आपण तर डायरेक्ट आता गाडीच आतमध्ये घेऊन जातोय डायरेक्ट. तर मित्रांनो, अखेर आम्ही पोहोचलोय सुंदर अशा या ठिकाणी. नदीच्या काठावर तयार झालेला निसर्गरम्य बीच. आणि तिथे प्रत्येक जण पाण्यात पोहण्याचा आनंद, निसर्गाचा आनंद घेताना दिसतोय. जर तुम्ही पण असा इच्छा असेल, तुम्हाला पण यायची असेल, तर तुम्ही पण येऊ शकता. तुम्ही फॅमिली सोबत किंवा तुमच्या फ्रेंड सोबत इकडे आनंद घेण्यासाठी येऊ शकता. तर मित्रांनो, सध्या मी एका सुंदर अशा ठिकाणी बसलो आहे. दुपारची वेळ आहे, कडक ऊन पडलंय, पण या थंडगार पाण्यामुळे वातावरण एकदम मस्त असं वाटतंय. माझे सगळे मित्र तिकडे पाण्यामध्ये उड्या मारत आहेत, पोहत आहेत आणि पूर्ण एन्जॉय करत आहेत. आणि मी इथे बसून हा सुंदर नजारा अनुभवतोय. खरं सांगायचं तर अशा ठिकाणी आल्यावर शहरातील सगळा थकवा आणि टेन्शन कुठेतरी मागे राहून जातं आणि एकदम असं रिलॅक्स असं आणि खूप छान असं फील येतं.
तुम्ही बघू शकता बाईक राईडची मजा, मित्रांची साथ आणि समोर वाहणारे हे पाणी, आणि यापेक्षा अजून काय हवंय. एकदम पूर्ण असा आपला आजचा दिवस असा खूप छान गेलेला आहे. आपला आजचा दिवस फक्त मजा मस्ती आणि आठवणी बनवण्यासाठीच गेलाय असं मला वाटतंय. तर मित्रांनो, आत्ताच आपण या कडकत्या उन्हामध्ये मस्त असं पोहण्याचा आनंद घेऊन आलो आहोत, आणि त्यानंतर मग इकडे आपण एक आपला धाबा टाईप आहे, तिकडे एकदम खूप असं रिलॅक्सेशन चाललंय आपलं. एवढं छान वाटतंय, थोडं संध्याकाळचा टाईम आहे आणि एवढं असं छान इकडे निसर्गामध्ये एकदम रिलॅक्सेशन वाटतंय ना, असं वाटतं इकडे झोपून जावं. बघाल तर तुम्हाला नक्की इकडून जाण्यासारखं वाटणारच नाही. मित्रांनो, आपली आता ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली आहे, वन डे. तर आता आपली एंड झाली आहे. आता आपण इंट्रो करतोय. महेश, कसं वाटलं? मजा आली का? महेश, त्यानंतर आहे आपले बारीक भाई कैसा लगा? बढ़िया बढ़िया एक नंबर. त्यानंतर आहे आपला सागर. अविनाश, कसं वाटलं? कशी होती आपली ट्रिप? सक्सेसफुल झाली. माझ्यामध्ये लेट आला त्याबद्दल आम्ही नाराज झालो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. बाय.